नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रितेश देशमुखचा राजा शिवाजी या चित्रपटाचं 33व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपटाची कमाई अजूनही सुरू आहे। प्रदर्शनाच्या 33व्या दिवशीही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे। रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा चित्रपट 1 महिना उलटल्यानंतरही थिएटरमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे। बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटाच्या यादीत अग्रस्थानी पोहोचलेला आहे। विशेष म्हणजे अजूनही या चित्रपटाची कमाई सुरू आहे। महिना उलटूनही राजा शिवाजी या चित्रपटाच्या कलेक्शनला अद्याप ब्रेक लागलेला नाही आहे। याचा अंदाज प्रदर्शनाच्या 33व्या दिवशी झालेल्या कमाईवरून सहज लावला जाऊ शकतो। सैनिकनी दिलेल्या वृत्तानुसार 33व्या दिवशी या चित्रपटाने जवळपास 30 लाखाची कमाई केलेली आहे। मर्यादित शो आणि इतर चित्रपटाची टक्कर असूनही राजा शिवाजी या चित्रपटाने कमावलेला हा आकडा उल्लेखनीय आहे। आतापर्यंत हा चित्रपटाने 105 कोटीची कमाई केली असून जगभरात कमाईचा आकडा 123 कोटी रुपयावर झालेला आहे। या चित्रपटाने नागराज मंजुळेच्या सैराटलाही मागे टाकलेला आहे। सैराटने जगभरात 110 कोटी रुपये कमवले होते। राजा शिवाजी या चित्रपटाचं दिग्दर्शन खुद रितेश देशमुखनेच केलेलं आहे। यामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते। रितेश, जिनेनिया देशमुख, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी यासारखे कलाकारांनी यामध्ये प्रमुख भूमिका साकारलेली आहे। राजा शिवाजी या चित्रपटात रितेशसह त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे। रितेश आणि जिनेनिया यांची दोन्ही मुले रियान आणि राहिल यांनी विविध टप्प्यातील बाल शिवाजीच्या भूमिका साकारल्या आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।